आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शत्रुघ्नराव बघा तुमचा माल, तुमचा एकट्याचा माल आहे, एकट्याचा। तरी मी ते भिकारड दुकानवालं आज माकड केलं माझ्या गावापुढं। सगळे बोलतात ते बरोबर आहे। देव जेव्हा बुद्धी वाटत होता बुद्धी, तेव्हा शत्रू भैया कुठेतरी दारू पीत बसलेले असणार आहेत। म्हणून म्हणून याच बावळाट जन्माला आले, बावळाट। बावळाट काय चाललंय तुमची? ओ अशा वेळी शुद्धीत राहून नीट विचार करायचा सोडून दारू ढोसून आलात तुम्ही? हे तुमचे तमाशे कधी बंद होणार आहेत? तमाशा तुम्ही लावलाय माझ्या आयुष्याचा। गावचं मोठं प्रस्त जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी। डॅडींनी काय केलं? काय केलं आज? स्वतःच्या पोटच्या पोराला अख्ख्या गावापुढे एकटं सोडलं। त्याचं हसू केलं, हसू। काय प्रकरण अंगाशी आलं ना, अंगाशी की हात काढून घ्यायची जुनी सवय आहे ना तुमची। काय गावची लोक त्यांच्या पुढे आमची बाजू घेणार तुम्ही, पण कशी घेणार? कशी घेणार? लोकांनी तुमची बदनामी केली असती, आबरू काढली असती। जालिंदर निंबाळकर त्यांना त्यांच्या पोरापेक्षा आहे ना त्यांची आबरू जास्त महत्वाची। आबरू काय म्हणता तुम्ही? आमची इज्जत। कसली इज्जत? कसली इज्जत? एक नंबरचे खोटारडे आणि पळपुटे तुम्ही। एकच होय, एकच कानाखाली का? नाही एवढा बोललो ना मी, मला वाटलं बंदूक घेऊन गोळी घालाल मला। नाही नाही, तुम्ही एक काम करा, गोळीच घाला मला। तसा मी तुमच्यामुळे झालेला अपमान आहे ना, मला जगू नाही देणार, शांत बसूच देणार नाही। तुम्ही बंदूक घ्या, बंदूक घ्या आणि मारा गोळी, मला मारून टाका। बघताय काय? मारून टाका ना। भानावर या चिरंजीव, भानावर या। आपण केलेल्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला शिका। आज जी तुमची अवस्था झाली ना, याला फक्त तुम्ही जबाबदार आहात। आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ज्या काय भानगडी करायच्या, जी काय लफडी करायची, बाहेर जाऊन करायची, पण नाही ऐकलं आमचं। सुनबाईंना कळलं ते, आता त्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? तरी मेहरबानी समजा त्यांनी तुम्ही केलेल्या कर्तृत्वी त्यांच्या भावाला नाही सांगितल्या। तुमच्या लफड्यांवरचा उपाय म्हणून तुम्हाला फोटो दिले आम्ही, त्याचा योग्य वापर करायचा याचा विचार भी तुम्ही केला नाहीत। सगळ्या गावापुढे त्या सुनबाईंची लाज काढायची सोडून त्यांना परीक्षा द्यायला लावली तुम्ही। कोणाला विचारून केलं? कोणाला विचारून केलं? तिला परडीत बसवलं, स्वतः बी परडीत बसली निवाडा करायला। कोणी शिकवला होता शानपणा? समोर दिसतात ती प्यादी हवी तशी चालवायची नसतात, डावळकून चाल करायची असते। कधी कळणार तुम्हाला? आणि आम्ही हात काढून घेतला म्हणा। आम्ही हात काढून घेतला असला तरी तुम्ही आमचेच ड्युटी आहात, त्या अख्ख्या गावाला माहितीये ना। नाही चिरंजीव, तुम्ही स्वतःची तर आबरू घालून बसलातच, तर आम्हाला अख्ख्या गावापुढं नागवं केलं तुम्ही। काय खूळ लागलं काय तुम्हाला? डॅडी नाही, खूळ नाही लागलं, खूळ नाही लागलं मला। आता आमच्या लक्षात आलं, आमची जी अवस्था झाली आहे ना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था त्या सूर्याने तुमची केली। घरातल्या 3 बायका, आपल्या घरातल्या 3 बायका तो सूर्य तुमच्या डोळ्यापुढे घेऊन गेला। तुम्ही बघत बसले, बघत। माकड माझं नाही, जालिंदर निंबाळकरचं माकड। आमचं माकड करायला त्या सूर्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल। आज जी आमच्यावर येळ आली ती फक्त तुमच्यामुळं, आणि तरी बी अजून आम्ही गप आहोत।
एका बापाच्या त्याच्या पोरावरच्या आंधळ्या प्रेमामुळं. लक्षात ठेवा, अख्ख्या गावाची मसनवट झाली तरी बी चालल, पण या जालिंदर निंबाळकरचा थाट कमी होता कामा नये. ही सगळी घाण तुम्ही केली आणि आता तुम्हीच ती साफ करणार. सूर्या घरातल्या 3 बायका घेऊन गेला म्हणालात ना, त्याच 3 बायका आमची सेवा करायला या घरात स्वतःहून माघारी येणार म्हणजे येणार. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या बायकोला माघारी आणावं लागेल. काय बी करा, त्या सूर्यापुढे हात जोडा, त्याच्या पाया पडा, त्या बायको पुढे लोटांगण घाला, नाही तर काय बी करा, पर तेजूला परत घरी घेऊन या. बस आतापर्यंत तुमचं ऐकत येऊन आहे ना, जी बरबादी करून घ्यायची ना ती करून घेतली मी. इथून पुढे तुमचं काही बी ऐकणार नाही. उद्या सकाळी जर तुम्ही तुमच्या बायकोला आणायला गेला नाहीत तर हा जालिंदर निंबाळकर तुमचा बाप तुमच्या अख्ख्या गावातून काढवावरून थेंड काढल. तसं करून बी गावाने आमचा उदो केला नाही, तुमच्याशी असलेले सगळे संबंध तोडून त्या गावात तुम्हाला आम्ही वळू म्हणून सोडू. आमचा मान, आमची प्रतिष्ठा सगळ्यात आधी, बाकी सगळं नंतर. आमच्या इज्जतीसाठी आम्ही अवलादीचा पण विचार करत नाही, चांगलं माहिती आहे तुम्हाला. राजूताई लवकर बाहेर ये. राजूताई काय झालं? तुझं पत्र आलंय. पत्र भागू, अगं माझी निवड झाली. राजू, अगं कसली निवड? अक्का, आपण दोघींनी नाही का तो अर्ज भरला होता, महिला सशक्तीकरणाचा मेळावा आहे, त्यात माझी निवड झाली. वहिनी तिकडे व्यवसायातले बारकावे शिकवणार होते, आता मला तिथं जाता येणार. राजू, खरंच खूप चांगली बातमी आहे ग. आता यातून तुझ्या प्रगतीचा वेग आणखीन वाढेल बघ. हा, थांबा. कोणी कुठे जाणार नाही. काय चाललंय तुमचं? काय ग, कसला मेळावा, कुठं जायचंय? मला पण कळू द्या ना. अरे सूर्य, आपण फिरायला गेलो होतो ना, तेव्हा राजूने बिझनेस वर्कशॉपसाठी एक फॉर्म भरला होता. आता यातून ना तिला बिझनेस मधल्या खूप चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. होय, मग त्यासाठी काय बाहेर जावं लागणार आहे का? हा, पुण्याला. आणि आठवडाभर तरी राहावं लागल. पुण्याला?